नमस्कार मित्र हो. आज थोडासा वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ आहे मित्र हो. रोज तुम्ही माझा इमोशनल कंटेंट असलेले व्हिडिओ बघता, रील्स बघता. मित्रांनो, आजचा सुद्धा थोडा तशाच पद्धतीचा व्हिडिओ आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. समोर बघताय बघा, हे 20 जुलै 2026ला हे सोयाबीन पेरलेलं आहे. सोयाबीन किती प्रमाणात उगवलेलं आहे हे तुम्हाला दिसतंच आहे. हे पलीकडच्या बाजूला तर बघा, गावाकडच्या बाजूला तर सोयाबीन उगवलेलं नाही आहे. तर पाऊस तर काही नाहीच आहे सोडा. थोडीफार ओल होती, त्या ओलीवरती हे सोयाबीन पेरलं. वाटलं परत पाऊस हळूहळू येईल, परंतु पावसानं दडी मारली मित्रांनो. फार बेकार परिस्थिती चालू आहे शेतकऱ्याची. गेल्या वर्षी पावसानं पिकं वाहून गेली आणि यावर्षी ही पिकं सुकून चालली मित्रांनो. काय करावं सांगा. म्हणजे पाऊस जास्त झाला तर शेतकऱ्याचं नुकसान होतं, नाही झाला तरी शेतकऱ्याचं नुकसान होतं. निसर्गाचा असा हा असमतोलपणा, त्यामुळं हा शेतकऱ्याला कधी वर आणतो तर कधी मातीत घालतो. ऑगस्ट महिना चालू आहे. जवळजवळ पावसाळ्यातले 2.5 महिने पूर्ण झालेले आहेत. आता राहिलेल्या 1.5 महिन्यामध्ये पाऊस किती पडायचा, आणि या राहिलेल्या पावसात हे बघा, हे सोयाबीन कसं तरणार. किती बघा, किती म्हणजे तुटळ झालेली आहे. हे सोयाबीन कधी मोठं होणार आणि कधी काढणार, आणि पुढच्या पिकाची आम्ही कशी तयारी करायची, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. आता खरीप तर बघा, हे बाकीचं शिवार बघा कसं आहे. क्वचित एखादा तुम्हाला ऊसाचं फळ दिसतो, पण हे सगळ्या बाजूने बघा मित्रांनो, तुम्हाला सगळीकडे दाखवतो. एखाद्या वाळवंटासारखं झालेलं आहे. जनावरांना चरण्यासाठी सुद्धा कुठं हिरवं नाही आहे. हे बघा, बांधं सगळी हिरवीगार असतात, बांधंसुद्धा सगळी वाळलेली आहेत, सुकलेली आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये शेतकरी जगायचं कसं, आपल्या कुटुंबाची स्वप्न साकार कशी करायची, मुलांचं शिक्षण आलं, घर खर्च आला, हे सगळं कसं भागवायचं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मित्रांनो. बघा, आता मी खूप पुढं आलो आहे. काय आहे सोयाबीन आहे का सोयाबीन, सांगा मित्रांनो. काय आहे सोयाबीनमध्ये? काही नाही. म्हणजे गेल्या वर्षी पावसाने सगळी पिकं घालवली, आणि यावर्षीसुद्धा पाऊस न आल्यामुळं ही पिकं आलेली नाही आहेत. ते कसं जगायचं बघा मित्रांनो. कसं असतं बघा शेतकऱ्याचं आयुष्य. म्हणजे सगळं त्याचं पुढचं सगळं म्हणजे जीवनच कोलॅप्स होतं. एक पीक जरी नाही सापडलं तर शेतकऱ्याचं पुढचं जे नियोजन आहे ते नियोजन सगळं कोलॅप्स होतं. मग असं 2 वर्ष झालं अशी परिस्थिती व्हायला लागली आहे शेतकऱ्याची. अशा परिस्थितीमध्ये मला सांगा, एखादा उद्योगपती तरी तग धरू शकला असता का सांगा. पण 2-2 वर्ष आम्हाला अशीच पिकअप गेल्यानंतर कसं जगायचं, कसा घरखर्च भागवायचा, कशी जनावरं कशी जनावराची निगा राखायची, जनावरांना वैरण कुठली खाऊ घालायची, ही काळी भंगार राहण्यात मित्रांनो. केवळ ओल नसल्यामुळं यावर्षी पेरता आली नाहीत, पाऊस न पडल्यामुळं कुठल्याही शेतकऱ्यांना आमच्या शिवारातल्या सोलापूर जिल्ह्यात मी सोलापूर जिल्ह्यापुरतं बोलतो मित्रांनो. कदाचित तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस असेल, मी नाही म्हणत नाही, पण आमच्या सोलापूर जिल्ह्यात ह्या वर्षी पावसानं खूप दडी मारलेली आहे. बघा, अगदी त्या गावाच्या कडेपर्यंत इथून दिसतं सगळं. कसं जगायचं सांगा मित्र हो. तुम्ही कमेंट्स करून सांगा मित्रांनो, कसं असतं शेतकऱ्याचं आयुष्य. बघा, काय पाप केलेलं असतं शेतकऱ्याला मला माहीत नाही. हे त्याच्याच वाट्याला काय येतं, दुःख वेदना हे त्याच्याच वाट्याला काय येतं बघा. म्हणजे जगाचा पोशिंदा म्हणतो आपण,
आज हे तुम्हाला मी वास्तव मांडलेलं आहे तुमच्यासमोर. माझ्या शेतात एकूण 5 बोर आहे. त्या आज बोरला पाणी नाही. हे बघा इथे एक बोर आहे. हे जे हिरवं दिसते का तुम्हाला, त्याच्यामध्ये एक बोर आहे. ते समोर दाट झाडी दिसते बघा, ते त्याच्या बाजूला एक बोर आहे. हे बघा ते निळं बॅरल दिसतं, तिथे एक बोर आहे मित्रांनो. तर आणखी वर 2 बोर आहेत. तर मित्रांनो, ह्या कुठल्याच बोरला पाणी नाही आहे. कशी अवस्था होईल पुढचं, कसं आयुष्य पुढचं जगायचं फार अवघड आहे. सोयाबीनची वाट लागलेली आहे. म्हणजे रब्बी पीक तर म्हणजे खरीप पीक तर गेलेलं आहे. आता पुढचं आमचं जर काय विसंबून राहणं आहे ते फक्त रब्बीच्या पिकावर आहे. ते म्हणजे काय, ज्वारी, गहू आणि कांदा, एवढीच पिकं आता आम्हाला पुढे घेता येतात. ते पण पाऊस पडला तर. पाऊस नाही पडला तर फार अवघड आहे. जनावरांना चारासुद्धा घालणं अवघड होणार आहे. जनावरांना पाणी कुठलं पाजायचं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मित्र हो. आता आमच्या या काही ठिकाणावरनी कॅनल गेलेले आहे. उजनी धरण 100% भरलं आहे, पण इथून आम्हाला त्या कॅनलचा काहीसुद्धा उपयोग नाही. तर फार मित्रांनो, हे सगळं बघितल्यानंतर शेतात येऊ वाटत नाही. काय असं बघू वाटेल का शेतामध्ये असं हिरवंगार वाऱ्यावर डोलणारं पीक बघितलं की शेतकऱ्याचं मन हरकून जातं. पण हे वाळवंटासारखं वृक्ष सगळं दिसायला लागलेलं आहे. कसं काय सांगा शेतकऱ्याने जगायचं. कुठंतरी बघा समोरचं एखादं हिरवं पीक दिसतं ज्याच्याकडे पाणी खूप आहे. बघा हे मित्र, सगळा परिसर तुम्हाला दाखवलेला आहे. सगळा बघा, कुठे दिसते हिरवळ तुम्हाला, कुठं दिसतोय पाऊस, नुसता पाऊस आहे बघा. हे ढग असे येतात भरतात, पण पाऊस काय पडत नाही. आता बघा ते समोर दिसते ते बाजू, हे बघा हे तिकडे कोणतं पाऊस चालू आहे, पण आमच्याकडे पाऊस नाही आहे मित्र. किती बेकार अवस्था आहे बघा. आता मित्र हो, सांगा तुम्ही, कमेंट्स करून सांगा. तुम्ही जर शेतकरी पुत्र असाल तर कमेंट्स करून सांगा. आणि आमच्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करा, निसर्गाकडे प्रार्थना करा पाऊस पडण्यासाठी. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. थोडा बघून तो व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो.